इंग्रजीमध्ये बोलताना जर तुम्हाला पोलाइटली आणि नम्रपणे बोलायचं असेल तर तुम्हाला कुडचे काही बेसिक युजेस माहिती असले पाहिजे. आता हे वाक्यच बघा ना, कॅन यू हेल्प मी. हे वाक्य पोलाइट नाहीये, ऑफकोर्स हे उद्धट सुद्धा नाहीये, पण हे वाक्य एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. जसं तू माझी मदत करू शकतो का. पण हे जर आपल्याला पोलाइटली बोलायचं असेल, कृपया तुम्ही माझी मदत करू शकता का, तर इथे आपल्याला कुड वापरावं लागेल. जसं कुड यू हेल्प मी, कृपया दरवाजा बंद करता का. कुड यू क्लोज द डोअर, कृपया फॅन चालू करता का. कुड यू टर्न ऑन द फॅन. एक सजेशन, सिनियर सोबत बोलताना शक्यतो कुडचा वापर करा, याने तुमचं इम्प्रेशन खूप छान पडेल. आणि हा आहे माझा कुडचा एकदम फेवरेट यूज. भूतकाळामध्ये आपण जी गोष्ट करू शकायचो, जी गोष्ट आपल्याला करता यायची, ती सांगण्यासाठी आपण कुडचा वापर करतो. एक्झाम्पल, जेव्हा मी यंग होतो ना, तेव्हा मी एकाच वेळी 10 पोळ्या खाऊ शकायचो. आय कुड इट 10 रोटीज ॲट अ टाइम. जेव्हा मी जिमला जायचो ना, तेव्हा मी 100 किलो उचलू शकायचो. आय कुड लिफ्ट 100 kg. आणि हा आहे कुडचा आजचा लास्टचा यूज. काय होऊ शकतं हे सांगण्यासाठी आपण कुड वापरतो. एक्झाम्पल, तो उद्या पण येऊ शकतो बरं का. ही कुड कम टुमॉरो ऑल्सो. आपण आज भेटू शकतो. वी कुड मीट टुडे. एक्स्ट्रा एक्झाम्पल, सेंटेन्स स्ट्रक्चर आजच्या लेसनच्या नोट्स तुम्हाला मी व्हॉट्सअप वरती देईलच. ह्या काही बेसिक गोष्टी झाल्या की मी तुम्हाला ऍडव्हान्स ग्रामर शिकवेलच, म्हणून आत्ताच फॉलो करून ठेवा. थँक्यू.